नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची वेतनात 2 पट वाढ होणार. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वेतन आयोग बाबत वित्त मंत्र्याने दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नवीन वेतन आयोग संदर्भात विविध प्रश्न लोकसभा सदस्य आनंद भैदुरिया यांच्याकडून विचारण्यात आले होते. सदर प्रश्नास काल दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे. DA/DAR मूळ वेतनात विलीन करण्यास नकार. श्री आनंद भैदुरिया यांनी विचारले होते की सध्या महागाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, तर सरकार विद्यमान DA/DA मूळ वेतनात विलीन करण्याचा विचार करत आहे का? यावर वित्त मंत्र्याने स्पष्ट केले की याबाबत सरकारचा अद्याप कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे नमूद केले. DA/DAR विलीनीकरण म्हणजे नेमके काय? सध्या 7व्या वेतन आयोगामध्ये जो DA/DAR मिळत आहे, सदर रक्कम मूळ वेतनात विलीन केल्याने सदर विलीनीकरण केलेली रक्कम नवीन वेतन आयोगात मूळ वेतन ठरेल. परंतु यास केंद्र सरकारमार्फत अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. फिटमेट फॅक्टरमध्ये वाढ. DA/DAR मूळ वेतनात विलीन करण्याचा सरकारचा विचार नसल्याने सरकार फिटमेट फॅक्टरमध्ये 2.00 ते 2.50 पट पर्यंत वाढ करू शकते. यानुसार कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगात सुधारित DA/DAR तसेच वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता, गणवेश भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी दराने मिळणार आहे. महागाई भत्ता हा ACPIV च्या निर्देशांकाच्याच आधारे ठरविण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. धन्यवाद.